उपवासाच्या दिवशी तुम्हाला सुद्धा नेहमीचे तेच ते पदार्थ नको वाटतं आणि काहीतरी नवीन आणि हटके खायची इच्छा असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर आज मी करते खास आषाढी एकादशीसाठी एकदम मस्त असे खमंग कुरकुरीत उपवासाचे नगेट्स, जे की बनवायला एकदम सोपे आहेत आणि बनवल्यानंतर ना तुम्ही हे नगेट्स फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात स्टोअरसुद्धा करू शकतात. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम हलके फुलके सॉफ्ट जाळीदार असे हे नगेट्स बनवून तयार होतात. आणि ना स्वतःच हे नगेट्स इतके फ्लेवरफुल आहेत, त्यामुळे यासोबत आहे ना वेगळ्या अशा चटणीची सुद्धा गरज पडत नाही. फक्त तळलेल्या मिरचीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे कुरकुरीत नगेट्स. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे. यालाच आहे ना काही भागात वरई किंवा मग वरीचे तांदूळसुद्धा म्हणतात. तर आता ही भगर आहे ना आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. यात बऱ्यापैकी धूळ असते, बरीच घाण असते, त्यामुळे 2 ते 3 वेळा तरी ही भगर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. तर हे बघा, भगर मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि यात ना जास्तीचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ना इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात 1 कप पाणी टाकून घेते. ज्या कपाने मी भगर मोजून घेतली होती ना, सारख्याच कपाने इथे आपल्याला 1 कप पाणी मोजून घ्यायचं आहे. आता हे पाणी सुरुवातीला आपण गरम करून घेणार आहोत. पाण्याला हलकीशी उकळी आली की यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण सुरुवातीला जी भगर धुवून ठेवली होती ना, ती भगर यात घालून घ्यायची आहे. सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि इथे ना आपल्याला सुरुवातीला भगरीचा भात शिजवून घ्यायचा आहे. तर इथे ना खूप जास्त प्रमाणात पाणी टाकू नका. 1 कप भगरीसाठी 1 कप आपल्याला पाणी वापरायचं आहे, म्हणजेच समप्रमाणात इथे आपण पाणी वापरणार आहोत. पाणी जर जास्त झालं ना भगरीमध्ये, तर नंतर आपले जे नगेट्स आहेत ना ते खूप तेल पितील, त्यामुळे फक्त मोकळा सुटसुटीत भात होईल इतपत आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम मोकळा सुटसुटीत असा मी भात शिजवून घेतलेला आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटासाठी ना हा भगरीचा भात वाफवायला ठेवूया. तर गॅस मी इथे बंद केलेला आहे, लक्षात घ्या, आणि 10 मिनिटासाठी वाफायला ठेवलेला आहे. भगरीचा भात आपला वाफून होतोय तोवर इकडे आपण हे बटाटे घेतलेले आहे. तर इथे ना मी 3 बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे आपण सुरुवातीला व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही डायरेक्ट किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता. तर हे बघा, सगळेच बटाटे मी व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहे. बटाटेसुद्धा आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही आहे, नाहीतर तरीसुद्धा आपले जे नगेट्स आहे ना ते तेल पितात. तर बटाटे मॅश करून झालेले आहे. इकडे भगरीचा भात जो आहे ना तो सुद्धा मस्त असा वाफे भरला गेलेला आहे. तर आता हा जो भगरीचा भात आहे ना, हा आपण ताटात काढून घेऊया, ज्या ताटात आपण बटाटे मॅश करून ठेवले होते. तर हे बघा, सगळा भगरीचा भात मी इथे काढून घेतलेला आहे. आता यात आपण राहिलेलं साहित्य टाकूया. तर सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकते. त्यानंतर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतलेल्या आहे आणि 1 चमचा इथं मी जिरं टाकते आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर मीठ आपण सुरुवातीला भगरीचा भात शिजवताना सुद्धा टाकलं होतं, तर त्यानुसार मिठाचा इथे अंदाज घ्यायचा आणि मीठ टाकायचं आहे. तर इथे ना तुम्ही कोथिंबीर खात असाल ना उपवासाला किंवा मग अद्रक खात असाल ना, तर मग ते सुद्धा बारीक करून टाकू शकता. अद्रक किसून टाकू शकता, कोथिंबीर बारीक चिरून टाकू शकता. तर आता हे सगळं साहित्य ना आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं चुरून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. भगर आणि साबुदाणा पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं चुरत याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि यात ना मी जास्तीचं अजिबात एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे. सुरुवातीला आपण भगर शिजवायला जे पाणी वापरले होतं ना, तेवढंच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे. जास्तीचं पाणी वापरू नका, नाहीतर मग परत एकदा नगेट्स तेल पितील. तर आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. तर आता आपण याचे नगेट्स तयार करून घेऊया. तर त्यासाठी ना मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे सिलेंडर शेपचे नगेट्स तयार करून घेते. तर इथे ना तुम्ही सेम पिठाचे मेदू वडेसुद्धा तयार करू शकता आणि खोबरं आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतात. तर हे बघा, अशा पद्धतीचे हे नगेट्स तयार झालेले आहे. राहिलेले जे नगेट्स आहे ना, मी ते सारख्याच पद्धतीने सिलेंडर शेपमध्ये तयार करून घेते. तर हे जे नगेट्स आहे ना, हे तुम्ही अशा पद्धतीने बनवल्यानंतर ना एखाद्या एअर टाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा हे नगेट्स तळून खाऊ शकता. तर हे बघा, राहिलेले जे नगेट्स आहे ना, ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने सिलेंडर शेपमध्ये तयार करून घेतलेले आहेत. तर सर्व नगेट्स इथे माझे तयार झालेले आहेत. आता हे नगेट्स आपण तळून घेऊया.
तर त्यासाठी ना इथे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला व्यवस्थित असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम गरम तेलात आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हे नगेट्स मस्त असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर सुरुवातीला ना नगेट्स टाकल्यानंतर लगेच हे आपल्याला ढवळायचे नाही आहे, फक्त पूर्ण नगेट्स तेलात व्यवस्थित बुडतील अशा पद्धतीने टाकून द्यायचे आणि जवळपास मीडियम फ्लेमवर आलटून पालटून मस्त अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचे. तर खूप जास्त हाय फ्लेमवर तळू नका, नाही तर ते वरतून लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवा आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तर हे बघा, एक बॅच तळण्यासाठी इथे जवळपास मला 3 ते 4 मिनिट लागलेले आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल नगेट्सला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता हे नगेट्स मी काढून घेते आणि राहिलेले जे नगेट्स आहे ना ते सुद्धा सारख्याच पद्धतीने मीडियम फ्लेमवर तळून घेते. तर ह्या नगेट्ससोबत आहे ना इथे मी हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही एखादी हिरवी चटणी किंवा मग खोबरा किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकता. तर इथे मी फक्त मिरच्यांसोबत हे नगेट्स सर्व केले होते. तर इथे आपले हे आषाढी एकादशी विशेष एकदम मस्त असे खमंग कुरकुरीत क्रिस्पी नगेट्स, उपवासाचे नगेट्स तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्या आषाढी एकादशीला अशा पद्धतीने हे नगेट्स एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.